रामकृष्ण हरी. तुम्हाला वाटतं मी रोज मंत्र सांगते, मंत्र करा, नामस्मरण करा. ताई उपाय कमी सांगते आणि मंत्र असं तुम्हाला वाटत असेल. थोडंसं एक छोटंसं उदाहरण देते. एका गावामध्ये एक मंदिर बांधलं जातं. एक गाढव असतं. गाढवावर एक मूर्ती ठेवली जाते आणि त्या गाढवाची मिरवणूक काढली जाते. वाजत गाजत ती मूर्ती गाढवाबरोबर गावात नेली जाते. प्रत्येकाच्या दारापुढे ते गाढव उभं राहतं. घरातून लोक ताट घेऊन येतात, आरती करतात, गाढवाच्या पायावर पाणी टाकतात आणि त्याची आरती करतात. असं करत करत पूर्ण गावामध्ये गाढवाची पूजा केली जाते. आणि जिथे मंदिरं असतं तिथे गाढव थांबतं आणि त्या गाढवावर मूर्ती उतरवली जाते आणि त्याच्यानंतर गाढव मोकळं केलं जातं. आणि परत ते गाढव ज्या दिशेने आलेलं असतं त्या दिशेने परत जायला निघतं आणि प्रत्येकाच्या दारापुढे उभा राहतो. पण त्यावेळेस त्या गाढवाला काठीने हाकललं जातं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, त्या गाढवाच्या पाठीवर मूर्ती ठेवली होती, त्यामुळे गाढवाची पूजा होत होती, पायावर पाणी टाकलं जात होतं. आलं का लक्षात? तसंच नामचिंतन, तुळशीची माळा, कपाळी गंध, हे जर भगवंताचं आपण सर्व लेणं घेतलं तर आपल्याला किती मान आहे. बाहेर गेल्यानंतर कुणाची ताकद नाही आपल्याला ओरडून बोलायचे, आपल्याला नम्रतेनेच बोलतील रामकृष्ण हरी. आणि जे बोलतील ते त्यांचे संस्कार असतील, आपल्याला उलटसुलट बोलतील ते. पण कधीही कंठी तुळशीची माळाची असली, कपाळी गंध जरी लावला, ह्यापैकी कुठलेही तुम्ही आभूषण धारण केलं, कपाळी गंध, तुळशीची माळा, नामचिंतन, नामस्मरण, तुम्हाला रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय राहणार नाहीत लोक. आणि राम राम तरी म्हणतील, कारण मान कुठे ते तुम्हाला कळलं मी काय सांगते ते. तर सर्वांनी हमेशा नामस्मरण करा. उपाय सगळेच सांगतात, मी सांगते, पण आधी माझ्या लोकांनी नामस्मरण करावं.